नमस्कार विद्यार्थ्यांनो. मागच्या तासामध्ये गणिताचे मूलभूत नियम बेसिक ऑफ मॅथ्स आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. मग बेसिक ऑफ मॅथ्समध्ये सर्वप्रथम आपण बघितले मागच्या तासामध्ये पाढे तयार कसे करावेत हे मागच्या तासामध्ये आपण तुम्हाला शिकवलं. थोडक्यात रिव्हिजन द्यायची झाली तर प्रत्येक पाढ्यामध्ये एक दुने त्रिक चौक पाचे सक साते आठे नवे दहा हे घटक येतात. मग त्या एकचा अर्थ गुणिले, दुनेचा अर्थ गुणिले 2, त्रिकचा अर्थ गुणिले 3, चौकचा अर्थ गुणिले 4, पाचेचा अर्थ गुणिले 5, सहाचा अर्थ गुणिले 6, सातेचा अर्थ गुणिले 7, आठेचा अर्थ गुणिले 8, नवेचा अर्थ गुणिले 9, दहाचा अर्थ गुणिले 10 असा घेतला जातो. मग कोणताही पाढा असो, मागच्या वेळेस आपण 27चा पाढा तयार केला ना. मग तो पाढा तयार करताना 27 एक 27ला एकाने गुणलं जाईल, 27 दुने 27ला दोनाने गुणलं जाईल, 27 त्रिक 27ला तीनाने गुणलं जाईल, 27 चौक चौकचा अर्थ गुणिले 4 27ला चाराने गुणलं जाईल. त्याचप्रमाणे 27 नवे म्हणजे गुणिले 9 27ला 9ने गुणलं जाईल. याप्रमाणे 27चा पाढा आपण काल तयार केला. मग तुम्हाला आपण असाइनमेंट दिली होती, होमवर्क दिला होता, गृहपाठ. त्यामध्ये मी तुम्हाला 3 तक्ते तयार करायला लावले. 1 ते 10 पर्यंतचे पाढे, 11 ते 20 पर्यंतचे पाढे, 21 ते 30 पर्यंतचे पाढे. आणि तो जो गृहपाठ तुम्ही करणार आहात व्हॉट्सअपवर मला तुम्हाला मेसेजच्या स्वरूपामध्ये तो पाठवायचा होता. त्यामध्ये मला वाटतं फक्त मयंकनेच तो पाठवला आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांनी नाही पाठवलं तर ते योग्य नाही. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनी ती असाइनमेंट कंप्लीट करायची आहे, तो होमवर्क पूर्ण करायचा आहे. ते पाढे व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आणि ते माझ्याकडे व्हॉट्सअपवर पाठवायचे आहे. जो काही गृहपाठ दिला जाईल तो प्रामाणिकपणे पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आज बेसिक ऑफ मॅथ्समध्ये आपण नवीन टॉपिक तुम्हाला शिकवणार आहोत. आज जो टॉपिक शिकवला जाणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे संख्यांचा परिचय, इंट्रोडक्शन ऑफ डिजिट्स. आज आपण संख्यांचा परिचय करून घेणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असतात, त्या संख्यांबद्दलची माहिती आज आपण तुम्हाला इथे देणार आहोत. आता जर ह्या क्षणाला मी तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांना विचारलं की मला वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या कोणकोणत्या आहेत ते तुम्ही सांगा, तर मग प्रत्येक विद्यार्थी सांगेल सर आम्हाला माहिती आहे समसंख्या, एखादा सांगेल मूळ संख्या, एखादा सांगेल नैसर्गिक संख्या. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या संख्या माहिती आहेत. पण मग तुमच्याकडे जी माहिती आहे ती पुरेपूर आहे असं नाही. मग आज आपल्याला संख्यांबद्दलची पुरेपूर माहिती तुम्हाला द्यायची आहे. संख्यांचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते सगळे प्रकार आज आपल्याला इथे शिकायचे आहेत. संख्यांचे एकूण प्रकार 13 आहेत. 13 एकूण 13 प्रकारच्या वेगवेगळ्या संख्या आहेत ज्या आजच्या तासामध्ये आपण बघणार आहोत. मग संख्यांचे जे वेगवेगळे 13 प्रकार आहेत ते आज आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर आपण सुरुवात करूया. आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नावच आहे संख्यांचा परिचय. इंट्रोडक्शन ऑफ डिजिट्स. वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत, त्या संख्यांचा आज आपण परिचय करून घेणार आहोत. मग त्यामध्ये सर्वप्रथम संख्येतला पहिला प्रकार
आपण शिकणार आहोत नाव आहे नैसर्गिक संख्या. याला आपण इंग्रजीत नॅचरल नंबर्स असं देखील बोलतो. मग आता नैसर्गिक संख्या ची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत. सर्वप्रथम व्याख्या बघूया. ज्या संख्यांची सुरुवात एकापासून होते, एकापासून, त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. झाली व्याख्या. ज्या संख्यांची सुरुवात एकापासून होते त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. मग नैसर्गिक संख्या नेहमी धनच असतात. नैसर्गिक संख्या कधीच ऋण नसतात. नॅचरल नंबर्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह, दे आर नॉट निगेटिव्ह. नैसर्गिक संख्या धनच असतात, ऋण कधीच नसतात. नैसर्गिक संख्यांची सुरुवात एकापासून होते. 1 2 3 4 5 टिंब 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 या नैसर्गिक संख्या आहेत. मग नैसर्गिक संख्यांना आपण व्यवहारी भाषेमध्ये मोज संख्या असं पण बोलतो. मोज संख्या. आपल्या घरामध्ये किती खुर्च्या आहेत? काही जण बोलतील 3, काही जण बोलतील 5. 3 5 नैसर्गिक संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. ज्या संख्यांची सुरुवात एकापासून होते त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. नेहमीच्या व्यवहारामध्ये उपयोगात येणाऱ्या संख्यांनाच आपण नैसर्गिक संख्या बोलतो. म्हणून नैसर्गिक संख्यांचं दुसरं नाव मोज संख्या असं पण आहे. नैसर्गिक संख्या नेहमी धनच असतात. नैसर्गिक संख्या कधीच ऋण नसतात. नैसर्गिक संख्या, पहिलीच नैसर्गिक संख्या एक आहे, लक्षात ठेवा. शून्य नैसर्गिक संख्या नाही. ऋण 1 ऋण 2 नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्यांची सुरुवातच एकापासून होते. 1 2 3 4 5 6 टिंब 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 नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या एकापासून सुरू होतात, धनच असतात, ऋण नसतात. आपल्या मोज संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. 1 2 3 4 5 6 नैसर्गिक संख्या अनंत आहे. हे टिंब टिंबचा अर्थ अनंत, खूप सारे. आता नैसर्गिक संख्यांनंतर संख्येचा पुढचा प्रकार बघूया आपण. पूर्ण संख्या. इंग्रजीमध्ये ना होल नंबर्स असं म्हणतात. नैसर्गिक संख्या सुरुवात एकापासून होते, तसं पूर्ण संख्या. ज्या संख्यांची सुरुवात शून्यापासून होते, शून्यापासून, त्यांना पूर्ण संख्या म्हणतात. इतकी सोपी व्याख्या आहे. ज्या संख्यांची सुरुवात शून्यापासून होते त्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. मग शून्यापासून सुरू होणाऱ्या पूर्ण संख्या 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कंटिन्यू पूर्ण संख्या. किती सोपं आहे. एकापासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या, शून्यापासून सुरू होणाऱ्या पूर्ण संख्या. आता आपण पुढे निघूया. संख्यांचा तिसरा प्रकार. संख्यांचा तिसरा प्रकार बघूया आपण. तिसरा प्रकार आहे
पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या इंग्रजी त्यांना इंटिजर्स म्हणतात. ज्या संख्यांची सुरुवात एकापासून होते त्या नैसर्गिक संख्या, ज्या संख्यांची सुरुवात शून्यापासून होते त्या पूर्ण संख्या. आणि आता ऐका, पूर्णांक संख्या, ज्या संख्यांची सुरुवात ऋण संख्यांपासून होते, ज्या संख्यांची सुरुवात ऋण संख्यांपासून होते त्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. ऋण संख्यांपासून सुरू होणाऱ्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे हे पहा, पूर्णांक संख्या ज्या आहेत ना त्यामध्ये पहिली पूर्णांक संख्या कोणती आहे ते कोणी सांगू शकत नाही. ऋण संख्यांपासून सुरू होतात त्या पूर्णांक संख्या. पहिली ऋण पूर्णांक संख्या सांगता येईल का? नाही. खूप साऱ्या आहेत ऋण पूर्णांक संख्या. मग पुढून देखील त्या कशा आहेत? टिंब 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 म्हणजे अनंत आहे. मग ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, टिंब 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 पूर्णांक संख्या. म्हणजे पूर्णांक संख्यांमध्ये पुढून पहिली पूर्णांक संख्या कोणती नाही सांगू शकत आपण. मग ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, टिंब टिंब टिंब. ऋण 2च्या आधी ऋण 3 येईल, त्याच्या आधी ऋण 4 येईल, त्याच्या आधी ऋण 5 येईल, असंख्य आहे. आणि ते 1, 2, 2च्या नंतर 3, 4, 5 असंख्य आहे. म्हणजे ऋण संख्या पासून ज्या सुरू होतात ना त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणायचं. आणि पहिली ऋण संख्या कोणती ते नाही सांगू शकत, असंख्य आहेत, अनंत आहे. आणि शेवटची पण कोणती नाही सांगू शकत, अनंत आहे. मग बघा ना किती सोपं आहे. एकापासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या, शून्यापासून सुरू होणाऱ्या पूर्ण संख्या, ऋण संख्यांपासून सुरू होणाऱ्या पूर्णांक संख्या. आता यानंतर संख्यांचा पुढचा प्रकार बघू आपण. पुढचा प्रकार आहे तुमचा समसंख्या. इंग्रजी त्यांना इव्हन नंबर्स असं म्हणतात. समसंख्यांची व्याख्या बघूया. ज्या संख्यांना दोनाने पूर्णपणे म्हणजे निशेष पूर्णपणे म्हणजे बाकी शून्य आली पाहिजे. ज्या संख्यांना दोनाने पूर्णपणे भाग जातो, पूर्णपणे भाग जाणं म्हणजे निशेष भाग जाणं, आणि निशेष भाग जाणं म्हणजे बाकी शून्य येणं, बाकी शून्य आली पाहिजे. ज्या संख्यांना दोनाने पूर्णपणे भाग जातो त्यांना समसंख्या असे म्हणतात. अगदी सोप्या भाषेत, दोनाने पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आणखी एक व्याख्या सांगू समसंख्यांची. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8. परत एकदा सांगतो. 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो त्यांना समसंख्या असे म्हणतात. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी अंक असतो त्यांना समसंख्या म्हणतात. दोनाने पूर्णपणे भाग जाणाऱ्या समसंख्या किंवा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असलेल्या समसंख्या. म्हणजे आता बघा बरं, 30, 3 और 0 30. 30 मध्ये एकक स्थानचा अंक काय बघा? 0. 52 मध्ये एकक स्थानचा अंक काय बघा बरं? 2. 74 मध्ये एकक स्थानचा अंक काय बघा तर
4 96 96 मध्ये एकक स्थानांक काय बघा तर 6 108 108 मध्ये एकक स्थानांक काय बघा तर 8 म्हणजे या संख्यांचे एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक आला म्हणून यांना आपण समसंख्या म्हणतो. येतं लक्षात. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत विषम संख्या. यांना इंग्रजीमध्ये ऑड नंबर असं म्हणतात. ऑड नंबर समसंख्यांच्या पूर्णपणे विरुद्ध अपोजिट विषम संख्या. समसंख्या काय सांगितलं मी दोनाने पूर्णपणे भाग जाणाऱ्या समसंख्या. विषम संख्या ज्या संख्यांना दोनाने पूर्णपणे भाग जात नाही त्यांना विषम संख्या म्हणतात. दोनाने पूर्णपणे भाग न जाणाऱ्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. ज्यांना दोनाने पूर्णपणे भाग जात नाही त्यांना विषम संख्या म्हणतात. मग विषम संख्यांची आणखी एक व्याख्या सांगतो पाहिजे तर समची कशी सांगितली होती. एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 असेल तर त्या समसंख्या. तसं विषम ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी अंक असतो. ज्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी अंक असतो त्यांना विषम संख्या म्हणतात. एकक स्थानी 1 3 5 7 9 असलेल्या विषम संख्या किंवा दोनाने पूर्णपणे भाग न जाणाऱ्या विषम संख्या. मग आता बघा बरं 21 एकक स्थानचा अंक बघा 1 आहे. 43 एकक स्थानचा अंक बघा 3 आहे. 65 एकक स्थानचा अंक 5 आहे. 87 एकक स्थानचा अंक 7 आहे. 109 एकक स्थानचा अंक 9 आहे. मग एकक स्थानी 1 3 5 7 9 असलेल्या किंवा ज्यांना दोनाने पूर्णपणे भाग जात नाही अशा विषम संख्या. येते लक्षामध्ये. मग आता याच्यानंतर आपण पुढच्या संख्या बघणार आहोत.